राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज मावळमध्ये मेळावा झाला। त्या ठिकाणी आमदार सुनील शेळके दमदाटी करत असल्याचा आरोप जो आहे तो काही कार्यकर्त्यांनी साहेबांजवळ केला होता आणि त्यावर साहेबांनी उत्तरही दिलेलं आहे। माझ्यासोबत रोहित दादा खरं तर हे तुम्ही सगळं बघितलं पाहिलं, गेले काही दिवसापासून हे प्रकार फार वाढलेत ना। आता काय झालंय की हे जे काही आमदार आहेत त्यांचे जे नेते आहेत ते जर गुंडालाच घेऊन बसत असतील, गुंडांबरोबर फोटो काढत असतील, रील गुंड जर त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन करत असतील, सीपीचं गुंड ऐकत नसतील, तर मग काही प्रमाणात सत्तेत असणाऱ्या आमदारांना एक अहंकार येऊ शकतो ना। आणि तोच कदाचित सुनील भाऊ शेळकेंच्या बाबतीत आलेला आहे। आता ते बोलत असताना म्हणजे आता तुम्ही जर मावळच्या बाबतीत बोललात तर एक पवित्र भूमी आहे मावळ, म्हणजे मावळा। मावळा म्हणलं की आपण एक स्वाभिमान, तिथं असणारा प्रत्येक नागरिक हा स्वाभिमानी आहे आणि स्वाभिमानी नागरिकांना शोभणारा नाही एवढा अहंकार। तुम्ही आता आमदार झाला आहात आणि आता तुम्ही इतक्या खालच्या लेवलला जाऊन साहेबांबद्दल जर बोलत असाल तर तिथली जनता हे सहन करणार नाहीत। हा जो अहंकार आहे तो कदाचित याच्यामुळे, कारण का भेगडे साहेब जे आहेत बीजेपीचे त्यांना तिकीट मिळणार नाही असं यांना वाटतं। ठीक आहे, आज त्यांना काय वाटत असलं तरी, आणि त्यांचे जे दुसरे विरोधक होते ते दुर्दैवाने त्यांचा तिथं मर्डर झाला असं आम्हाला कळतंय। तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना वाटतं की त्यांना विरोधकच नाही राहिले आणि बीजेपी बरोबर गेल्यानंतर अरे वा एवढी महासत्ता आहे म्हणून त्यांच्यात जरा अहंकार आलाय। आमचे मित्रच आहेत पण तरीसुद्धा एवढा अहंकार हा शोभणारा नाही, खास करून मावळच्या लोकांना हा आवडणारा नाही। काय भाजपमध्ये लढतील असं वाटतंय तुम्हाला पुढे? नाही, एक आहे की दोन गट त्या पक्षामध्ये झालेत अशी एक चर्चा सुरू आहे। एक 12-13 आमदार आहेत ज्याचं प्रतिनिधित्व बीडचे नाहीतर त्या भागातले एक नेते आहेत, तर ते तिथं त्या 12-13 आमदारांचं प्रतिनिधित्व करतायत जे बीजेपी म्हणजे अजितदादा पार्टीचे जे काय आहेत ते म्हणतात की बीजेपीच्या चिन्हावर येत्या काळामध्ये आपण लढलं पाहिजे विधानसभेला। आणि काही असे आमदार आहेत जे 20-22 आहेत की त्यांचं मत आहे की लोक आपल्याला सहकार्य करत नाही, लोक आपल्याबरोबर राहणार नाहीत जर आपण साहेबांबरोबर परत नाही गेलो तर। आणि बीजेपी लोकसभेलाच जर अशा पद्धतीने आपल्या नेत्यांना म्हणजे अजितदादा आणि नेते जे आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांनी नेते आहेत त्यांना जर आत्ताच दाबत असेल तर विधानसभेला आपल्याला भावच कुणी देणार नाही। या हेतूतून दोन गट निर्माण झालेत। त्यामुळे जे सुनील शेळके आहेत ते साहेबांकडे येणाऱ्या गटातले नाहीत असं दिसते। ते 12 गट म्हणजे भाजपच्या तिकिटावर लढणाऱ्या इच्छुकांपैकी एक असावेत आणि भाजपमध्ये होते, मग पवार साहेबांकडे आले, मग आता दादांबरोबर ते गेलेत। या सगळ्या गोष्टींकडे बघताना आता त्यांच्या स्टेटमेंटवर लोकच जी काय प्रतिक्रिया द्यायची ती देतील। साहेबांकडे किती तो आमदार परत येतील असं आता तुम्ही जवळपास 22 चर्चा सुरू आहे, ते येत्या काळामध्येच आपल्याला कळेल। आणि हा वाद तुम्हीच टीव्हीवर बघाल, काही नेते वाद करताना तुम्हाला दिसतील, काही त्यांचे आमदार वाद करतात दिसतील आणि मग नाराजगी सुरू होईल। मग स्वतःला सेव्ह करण्यासाठी काही नेते बाहेरून काही उमेदवार आयात करतील, त्यांना खासदारकी देऊ असं सांगतील, पण हे तिथं असणाऱ्या आमदारांना पटणार नाही। हे सगळं जे नाट्य आहे ते हळूहळू तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल। गेले काही दिवसापासून महायुतीमध्ये जागा वाटपावरून फार तुम्ही सुरू आहे तुम्ही आपल्यात की कोकणमधलेच एक त्यांचे नेते टीका करतायत थेट भाजपावरच कदम। आता एकनाथ शिंदे साहेब जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांबरोबर होते आणि 2019च्या आधी जेव्हा भाजपची सत्ता होती तेव्हा एकनाथ शिंदे साहेबच भाजपच्या विरोधात बोलले होते, हे जवळ करतात आणि आपल्याला मारतात। आणि आता तर तुम्ही बघितलं एकनाथ शिंदे साहेबांना बोलता येणार नाही, तर शहासाहेब आणि तिकडं मोदी साहेबांना उत्तर द्यावं लागेल। मग आता त्यांना जर एकनाथ शिंदे साहेबांना बोलता येत नसेल तर मग कदम साहेब जे एकनाथ शिंदे साहेबांना खूप जवळ आहेत ते आत्ता बोलत आहेत, म्हणजे अप्रत्यक्षपणे भाजपवर टीका हे एकनाथ शिंदे साहेबच करतात आपल्याला बघावं। म्हणजे काय म्हणतात ते जवळ करतील आणि केसाले कधी मारतील हे सांगता येणार नाही। आमचं हेच तर मत होतं दादांनाही आणि एकनाथ शिंदे साहेबांनाही की भाजपच सोपा पक्ष नाही, तो कधीही आपला नेत्यांना जे काही लोकनेते त्यांना मोठं करत नाही, तो संपवतच। अनेक ओबीसी नेत्यांना बीजेपीच्या भाजपली संपवलेलं आहे हे आपण बघितलेलं आहे। तर आता हे दोघं बघा आता विधानसभेला काय होतंय। तुम्ही म्हणताय तसं की आता जागा वाटपात पण त्यांचं खूप आहे की दादांना आणि शिंदे साहेबांना एक आकडी जागेवर ते थांबवतील असंही बोललं जातं। ते थांबवतील हा विषय नाही, आदेश येईल, एका बंद खोलीमध्ये चर्चा होईल, एवढंच घ्यायचं, बास करायचं। कारण बीजेपी आदेशावर चालणारी आहे, ते हुकुमशाहीकडे असणारी, हुकुमशाहीला महत्त्व देणारी पार्टी आहे। आपल्याकडे लोकशाही, आम्ही चर्चा करतो, तिथं तसं नसतं, एवढं घ्या नाही तर बघतो तुमच्याकडे, असं कदाचित त्या पद्धतीची चर्चा होत असावी म्हणून त्यांना जो आकडा आहे, जे सीट आहे ते दिले जातील आणि ते घेतले जातील। यानुसार मग विधानसभेची कशी चर्चा असेल? तुम्ही म्हटलं की 200+ भाजप लढेल किंवा मग या दोघांच्या आकडेवारीचे जी काय असेल तर ती पण खरं तुम्ही लिहून घ्या, 200+ भाजप लढणार। आणि आत्तापर्यंत जे काय आम्ही बोललेलो आहोत की मोठ्या नेत्यांची ताकद कमी केली जाईल,
मोठ्या नेत्यांचा आवाज दाबला जाईल स्वतःकडे घेऊन. ते आज तुम्ही जर बघितलं दादांच्या बाबतीत काय झालं, एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत काय झालं, काही बोलता येतं का? तर अजिबात बोलता येत नाही. लोकांचे विषयसुद्धा मोदी साहेबांकडे ह्यांना मांडता येत नाही. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे विषय मांडता येत नाही. आता मग 200पेक्षा जास्त सीट भाजप येत्या काळामध्ये लढवणार आणि ह्यांना 20, 25, 10, 20 काय असेल ते दिलं जाईल. नाहीतर असंही केलं जाईल, जर असं होणार नाही, लोकांची भावना BJPच्या विरोधात आहे, BJP जर सत्तेत आली तर हे जे नेते आज सत्तेत आहेत, नाही तर आज पदावर आहेत, त्यांना नुसतं आमदार ठेवलं जाईल, पण त्यांना संधी दिली जाणार नाही. मध्य प्रदेशमध्ये जी व्यक्ती गेले 3 टर्म मंत्री होते, मुख्यमंत्री होते, त्यांना आज घरी बसवलं, तर हे दोघं काय आहेत? खरं तर दुसरीकडे असेच असताना की शिरूर असेल, बारामती असेल किंवा इतर ठिकाणचे जे उमेदवार ठरत नाही आहेत अजून, म्हणजे अजित पवारचे असेल, शिंदेचे असतील, मावळमध्ये पण तुम्ही मी सुरू आहे की भाजपमधनंच लढवा किंवा आम्ही त्यांना सपोर्ट करणार नाही, थेट दादांचेच काही आमदार त्यांना विरोध करतात. नाही, विरोध करतात असं नाही, आयात कशाला करताय, स्वतःचे घ्या असं त्यांचं मत आहे. पण आयात आणि दुसरं कसं आहे की ह्यांना जे काही सीट दिले जातील ना, त्यांना स्वतःच्या पार्टीतले नेत्यांना मुभा असेल असं नाही. भाजप म्हणेल की ह्यांना तुमच्या सीटवर उभं करा, त्यांना सीटवर उभं करा. त्यामुळे ह्यांना मुभा कशाचीच नाही, ह्यांना फक्त सेफ्टी आहे, तुमच्यावर कारवाई होणार नाही, आमच्याबरोबर आहे, एवढ्यातच सगळे खुश आहेत असं वाटतं. महाविकास आघाडीचं तिकीट वाटप किंवा हे सगळ्या ह्याच्यावर पण अजून चर्चा झाली नाही, ती कसं असेल किंवा काय? शाहू महाराज पण खरं तर कोल्हापूरमधून लढणार असं चर्चा आहे. 4पेक्षा जास्त पक्ष आहेत. आता याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये प्रमुख पक्ष म्हणजे पवार साहेबांच्या विचारांनी चालणारा पक्ष आहे, उद्धव ठाकरे साहेबांचा काँग्रेस आहे, त्याच्याचबरोबर वंचित आघाडी आहे आणि मग इतरही सर्व जे काही मित्रपक्ष आहेत, काही NDAचे पक्षसुद्धा आता महाविकास आघाडीकडे लोकांच्या बाजूला यायला तयार आहेत. आणि मग ह्या लोकांशी संवाद साधत असताना थोडासा उशीर होतोच ना. आणि उशीर हा का होतो का? आमच्यात लोकशाही आहे. आता आमचा हा प्रश्न आहे, आमच्यात लोकशाही, आमच्यात चर्चा आहे, आमच्यात नेते बरेच आहेत म्हणून वेळ लागतोय. आता महायुतीमध्ये थोडी काय आहे, तुम्हाला भाजपचंच ऐकावं लागतं. दिल्लीवरनं आदेश आला तर तो तुम्हाला ऐकावं लागतो. तरी जर तुम्ही विलंब करत असाल त्याचा अर्थ त्यांच्याकडे लोकांचा प्रतिसाद असणारे नेते कदाचित उमेदवार म्हणून तिथं नसावेत, म्हणून हा वाद असावा. दुसरा विषय असा आहे की अमित शहा 2 दिवस महाराष्ट्रात आले, सगळ्या बैठका झाल्या, अजूनही त्यांची जी आता तुम्ही म्हटलं की अजून त्यांचे उमेदवार ठरत नाहीत, काही ठिकाणी त्यांची वाद सुरू आहेत त्या उमेदवारीवरून. अमित शहानी येऊन थेट पवार साहेबांवर टीका केली आणि पवार साहेबांना टार्गेट केलं परत. महाराष्ट्रात आल्यानंतर साहेबांवर बोलल्याशिवाय कोणाचंच काय होत नाही ना. ते गेले 30 वर्ष आपण बघितलेलं आहे आणि अमित शहा साहेबांनी तेच केलं, कारण त्यांना माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये कोण आपल्याला म्हणजे BJPला अडचणीत आणू शकतो ते साहेब आहेत आणि त्यांच्याबरोबर असणारे उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेस आहे. त्यामुळे कुठंतरी जी काही चर्चा आहे लोकातली की लोक BJP बरोबर नाहीत पण या लोकांबरोबर आहे, ती चर्चा फक्त त्यांनी वेगळ्या शब्दात बोलून दाखवली, साहेबांवर टीका करून. त्याचा अर्थ की कुठंतरी साहेबांची आणि लोकांची धास्ती ही BJPच्या प्रमुख नेत्यांनी घेतली आहे. बारामतीवर त्यांनी लक्ष केलं असं वाटतंय का? कारण आता सुनेत्राताईवर सुप्रियाताई असे लढत लावणार. बारामती हा विषय राहणार नाही. मी एकच सांगतो, अजितदादांचा जो पक्ष आहे तो 3-0 म्हणजे त्यांच्याकडे 0 असेल, तिथं आम्ही लढत असू तर 3च्या 3 आमच्याकडे असतील, नाही तर मित्रपक्षाकडे असतील. आणि जर चुकून 4 दिलेच तर 4-0 असणार आहे. त्यामुळे 0 हा आकडा त्यांना घ्यावा लागेल. आणि मग विधानसभेच्या आधी जेव्हा लोकसभा होईल तेव्हा मग बघा 2225 होतात का नाही, जे लोक परत साहेबांकडे यायला इच्छुक आहेत. नक्कीच अनेक आमदार जे आहेत ते साहेबांकडे यायला इच्छुक आहे असं विधान जे आहे त्या ठिकाणी रोहितदादांनी केलंय. कॅमेरामन आदर्श, सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.